कोकणात शिमगोत्सव उत्साहात साजरा होतो आणि कोकण जरी एक असलं तरी कोकणातल्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथा आहेत. खेडे बाहेरगावी जाणे, काहींचे खेळे निशाणं म्हणजे पताका घेऊन जातात, तर काहींचे खेळे पालख्या घेऊन जातात, काहींचे खेळे गोमू घेऊन जातात. असे वेगवेगळे प्रकार आहेत. काही खेळे होळीच्या सणाच्या 2 दिवस अगोदर बाहेरगावी जातात आणि होळीच्या सणाला गावात येतात. तर काही गावचे खेळ हे होळीच्या सणानंतर बाहेरगावी जातात. अशा वेगवेगळ्या प्रथांनी हे समृद्ध असं कोकण आहे. हे कोकण खरोखरच उत्साहाने हा होळीचा सण साजरा करतं आणि या कोकणला टिकवण्याचा प्रयत्न करतं. प्रत्येक सणाला मुंबईकर येतातच, पण होळीच्या सणाला आणि गणपतीच्या सणाला जास्तीत जास्त असे मुंबईकर गावात येतात, कारण त्यांना या गावच्या प्रथा रूढी जोपासायच्या आहेत, जिवंत ठेवायच्या आहेत, कोकण वाचवायचे आहेत. येथील स्थानिक कोकणवासी जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना हे खेळ साथ देतात. आणि आज मी आपल्यासमोर असा एक व्हिडिओ टाकतोय की पंचारती, खेड्यांच्या पंचारती आणि खेड्यांना पंचारती करून ओवाळलं जातं असं हे दृश्य किंवा अशी ही प्रथा मी आपल्यासमोर दाखवतोय. सर्वांनी जरूर पहा. येथेच आज कोकण समृद्ध आहे. कोकणात तुम्हाला यावंसं वाटेल. कोकणातल्या या प्रथा जोपासण्यासाठी तुम्हीसुद्धा प्रयत्न कराल, कोकण वाचवण्यासाठी तुम्हीही प्रयत्न कराल आणि खरोखरच हे सगळं पाहत असताना कोकण कसं आहे याचा अनुभव तुम्हाला सर्वांनाच येईल. जरूर हे दृश्य पाहत राहा.